आमच्या घरी जाणार आहे का? होय, मी आणि पुष्पा संजूला भेटायला जाणार आहे आता. मी बी तुम्हाला हेच म्हणणार होते की तुम्ही जाऊन या. तुम्ही त्यांना समजावून सांगा की अजिंक्य माझ्यात खरंच तसं काय नाही. होय, आम्ही समजून सांगतो त्यांना. तू नको काळजी करूस. हा, अहो तशी ती माणसं वाईट नाहीत. तुम्ही समजावून सांगितलं ना तर नक्की ऐकतात. तुमच्या सोबत ते मला न्यायला येऊ दे, असं काहीतरी होऊ दे. नक्की होईल. जयदे, तू नको काळजी करूस. मला विश्वास आहे बघ. समज आज तुझ्या मनासारखंच होईल. तू म्हणतेस तसं जर का माझ्या मनासारखं झालं ना तर देव शितलीचं भलं करू. झालं का हो तुमचं आवरून? होय, निघायचं का? निघूया की. चला. समाधान या, जाऊन या तुम्ही. पोरांचं वाईट वाटतंय बघ. लग्न झालं पण खेळ राहिले खेळायचं त्यांच्या देवदेवतांचं. माझ्या पुरीच्या आयुष्याशी खेळ आहे, अजून काय खेळायचंय? मना खेळ खेळत्यात. चला हो. अगं पण काय? अगं त्यांचं नवीन लग्न झालंय, पुढचं सगळं नको बघायला त्यांचं. माझी पोरगी अशी घरात सपक तोंड करून बसणार आणि तुम्ही म्हणता यांची हाऊसमौस करायची वय? अगं पुष्पा, जेडीचं जे काय झालं त्यात पोरांची काय चूक आहे सांगू गो बरं. मग कुणाची? आजवर माझ्या पुरी संग जी काय घडलं त्याच्यात अजिंक्यचा काहीच हात नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? पुष्पे, तू राईचा पर्वत करतेस. आता तुम्हाला तसंच वाटणार. तसं तर तसंच. आता सांगून ठेवते, माझ्या मनाविरुद्ध ह्या घरात एक बी गोष्ट घडली नाही पाहिजे. मी कुणाच्या वाकड्यात शिरत नाही आणि कुणी माझ्या वाकड्यात शिरलं तर त्याला मी सरळ ठेवत नाही. फेडरेशन अध्यक्ष आहे मी. एकदा बोलले की बोलले. चला हो. जीजे, येतो का जाऊन आम्ही? हा, आराम कर. हा. जीजे, चागार झाला असेल. मी दुसरा घेऊन येते. आणा इकडं. काय झालं का नाही आवरून? झालं की तुझीच वाट बघतोय केव्हापासून. माझं काय काम एक नंबर फास्ट असते. लगेच बोलूला आलो का नाही? हा तर माझं सगळं आवरून झाले आलायस आणि म्हणून लगेच आलाय. अरे ते मी येतोच होतो वाटत. लय छान आहेस. चल आई, येतो. ए, तू कुठल्या कामगिरीवर निघालायस? तुला सोडायला की जे इकडं बॅगा मी घेतो. मी पण येते. अहो, तुम्ही कशाला येताय आई? मी ऐक की. होय आई, तुझी आधीच तब्येत ठीक नाही. तू नको येऊस. काळजी घे. हा, तू पण काळजी घे. आणि तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा फोन करत जा. हा. आजच कधी होणार आहे पोस्टिंग? एक 10-12 दिवसात होईल. आता राहुल्या, शेतलीची काळजी घेशील ना? तिला काय मदत लागली तर कर बर का.
तू नको काय काळजी करू. मी आहे की इथं. आईची आणि शीतलची काळजी मी घेतो. आणि इकडे बी जरा लक्ष दे. आईला काय लागतंय नको ते बघ जरा. चल आजीकडे जाऊ. आई येतो. जयडीनं सकाळपासून काय खाल्लं नाही. बघ तुम्ही. आणि बोल तिच्याशी. हां. मी आहे हात, नीट बोल. तिला असं वाटतंय की तिच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम झालाय, पण तिला सांग तिच्यामुळं काय झालं नाही म्हणून. हम्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा नवरा म्हणत होता ती रातचं कोणाबर तरी फोनवर बोलायची, तर ती कुणासंग बोलत होती हे बी तिला विचार. अगं, असं कसं विचारायचं? आत्तीच्या नवऱ्यानं गैरसमज करून घेतलाय, तो दूर करायला आपल्याला कळायला नको व्हय ती कुणासंग बोलत होती ते. बर, विचारतो. जयडे, नाश्ता कर. नको, भूक नाही मला. असं कसं? अगं थोडं खा. अहो खरंच नको. माझ्यासाठी खा. जयडे, तू कशाला स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतीस? अगं तुझ्यामुळे काहीच नाही झालेलं, आणि जे काय झालं त्यात तुझी काही चूक नाही. नाही, हे सगळं फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालंय. अगं असं काय नाही जयडे, तेच तुला सांगतोय. मी लग्न केलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. तुम्ही सगळे नाही म्हणत होता, तरी बीबी शांतपणा केला. त्याची शिक्षा मला मिळणारच. मी चुकले. अगं असं कशाला बोलतीस? अहो माझ्यामुळेच मम्मी तुम्हाला नको ते बोलली. तुम्ही आणि शीतलनं असं काय वाईट केलं होतं की लग्नाच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. अहो माझ्या नवऱ्याला मी घसा फोडून सांगत होते की आमच्यात तसं काय नाही, हे सगळं खोटं आहे, पण त्यांचा विश्वास बसना. अगं ते बोलले कारण त्यांना तशी शंका आली असणार ना. जयडे, मला सांग, तू रात्री कुणासंग बोलायचीस?